संत गोरबाका समाजाच्या न्यूज चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. तर 2 दिवसापूर्वी लोकसेवा आयोगात मार्फत घेण्यात येणाऱ्या परीक्षेमध्ये नगर रचना अधिकारी म्हणून माधुरी लोमटे टेकाळे यांची निवड झालेली आहे. तर आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. प्रथम तुझं माधुरी अभिनंदन की एवढ्या ग्रामीण भागामध्ये शिकून परत अभ्यास करून म्हणजे असं यश प्राप्त करणं सोपं नसतं. तर त्याबद्दल पहिली प्रतिक्रिया काय? नाही, खरंच आजचा दिवस माझ्यासाठी खूप खास आहे. कारण लहानपणापासूनच मला एक प्रशासकीय अधिकारी होण्याचं स्वप्न होतं आणि आज ते स्वप्न पूर्ण झालेलं आहे. आणि या पूर्ण यशामागे माझे जे काही कुटुंब आहे, माझे शिक्षक, माझे मित्र यांचा पूर्ण सहभाग आहे आणि त्यांच्यामुळेच आज मी हे माझं ध्येय आहे ते गाठू शकते. का वाटलं आपल्याला म्हणजे अधिकारी व्हावं? चांगले सिव्हिल इंजिनियर होते, चांगले म्हणजे लेक्चर होते, असं इंजिनिअरिंगच्या मुलांना हे अध्ययन करायला तर महाविद्यालयात जात होते. तर का वाटलं आपल्याला बाबा हे व्हावं? मी ज्या कॉलेजमध्ये शिकत होते त्या कॉलेजमध्ये पूर्ण गव्हर्नमेंट अधिकारी म्हणजे तिकडे जाण्याचा खूप जास्त ओढा होता आणि तेव्हा ते बघितलं म्हणजे माझे जे काही फ्रेंड आहेत तर ते हे या सर्व्हिसमध्ये गेले होते आणि त्यांनी त्यामध्ये केलेली त्यांची कामगिरी किंवा जे काही त्यांचं नाव लौकिक किंवा त्यांचं काही जे काही सन्मान ह्या गोष्टी बघून मलाही वाटलं की आपणही एक प्रशासकीय अधिकारी व्हायला पाहिजे. तर असं प्राथमिक शिक्षण कुठं झालं? माझं प्राथमिक शिक्षण हे माझ्या गावी कोलेगाव जिल्हा परिषद शाळा कोलेगाव या ठिकाणी झालं आणि माध्यमिक शिक्षण माझं हे भाई उद्धवराव पाटील प्रशाला धाराशिव या ठिकाणी. त्यानंतर मी पॉलिटेक्निक केलं, VDF स्कूल ऑफ पॉलिटेक्निक लातूर या ठिकाणी आणि नंतर माझं बीटेक देखील झालं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी लोणेरे डिस्ट्रिक्ट रायगड या ठिकाणी आणि पोस्ट ग्रॅज्युएशन सुद्धा झालं MTech इन जिओ टेक्निकल इंजिनिअरिंग इन BKIT भालकी या ठिकाणी. तर जवळपास किती तास अभ्यास केला? मी दिवसातले 8 ते 10 तास कंटिन्यू अभ्यास करायचे. म्हणजे आता हे हिला हे करू नका, लहान मुलगी आहे ती करत करत ही अभ्यास करणं लोड झाला असेल. नाही म्हणजे तसं थोडंफार हे होतं, हेक्टिक होतं, पण माझी जी काही फॅमिली आहे, माझ्या ज्या काही सासूबाई एक्सटेंडेड फॅमिली आहे त्यांनी मला खूप जास्त सपोर्ट केला. त्यामध्ये माझ्या सासूबाईंचा खूप जास्त सहभाग होता आणि त्यांच्यामुळेच आज मी ही परीक्षा हे करू शकते, पास करू शकते. त्यांनी मला खूप जास्त सपोर्ट केला. तर आपल्या माधुरचे वडील आहेत रमेश लोमटे, अगदी म्हणजे जिद्दीनं कष्टानं शेतामध्ये 17-18 तास काम करून ह्याने आपले म्हणजे पूर्ण 2 मुली आणि मुलाला शिकवलं. तर त्याबद्दल ते बोलतील. आता काय पापा, काय प्रतिक्रिया तुमची? काय आता आपली मुलगी एका अधिकारी व्हायला गेली ह्याच्यापेक्षा मोठा आनंद कोणता आहे? बरं, आता हे टेकाळे सर आहेत, सासरे आहेत, तर हे काय काय प्रतिक्रिया? प्रसंगी एवढं सांगू इच्छितो की माधुरी MPSCची नगररचना कार्यपदाची परीक्षेची उत्तीर्ण झाली. या गोष्टीचा मला मनापासून आनंद झाला आहे आणि माधुरीने या परीक्षेसाठी खूप जवळजवळ ती सकाळी 7 वाजल्यापासून रात्री 1 वाजेपर्यंत सतत अभ्यास करत होती. या सतत कठोर परिश्रमाचं यश तिला मिळालेलं आहे. कठोर परिश्रमाशिवाय कोणतेही यश प्राप्त होत नाही आणि माधुरीने ते करून दाखवलं. तिच्याकडे अशा प्रकारची जिद्द होती. म्हणूनच कोणीतरी असं म्हटलंय, खुदी को कर बुलंद, खुदी को कर बुलंद इतना कि हर तकदीर से पहले, खुदी को कर बुलंद इतना कि हर तकदीर से पहले खुदा खुद अपने बंदे से पूछे बता तेरी रजा क्या है, बता तेरी रजा क्या है. और माधुरी के साथ वही हुआ है. माधुरी ने अपने यश को बुलंदी पर देखा, बुलंदी पर पहुंचाया, तब तो इसको सफलता मिल चुकी है. तर धन्यवाद. आता ही क्लास 1 ऑफिसर झाली, कसं कष्ट केलं, काय केलं, अभ्यास केला, तुमचा सपोर्ट मिळाले, नाव घेतलं? हो, माझा सपोर्ट आणि तिचं कष्ट, या कष्टाला यश मिळालं. आमच्या सदैव तिच्या सोबत आशीर्वाद राहते. तर आता काय याचे मिस्टर आहेत आणि ते काय काय प्रतिक्रिया? माझी बायको क्लास 1 अधिकारी झाली आणि ते स्वप्न पूर्ण केलं. हे माझ्यासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे.
बरं इथं काय एक महिला आहेत खास करून त्यांचं स्वागत करण्यासाठी आलेले आहे. काय बोला कसं वाटतंय काय समजा आपल्या घरातली मुलगी आज क्लास वन ऑफिसर झाली काय वाटतंय बरं बरं काय वाटतंय तुम्हाला मला चांगला आनंद झाला हां, बरं. आपल्या लोणच्या कंपनीत हां. माझी इच्छा पूर्ण झाली. तर ही माधुरीची आई आहे बोला बोला बोल बोल दोन शब्द. बोल 2 शब्द. कसं वाटतंय समजा आपली मुलगी आज क्लास वन झाली हा छान वाटतं माझी मुलगी आज क्लास वन अधिकारी झाली त्याच्यामुळं मला एकदम आनंदाचा आणि ह्याचा काय बोलावं ते सुद्धा समजत नाही त्याच्यामुळे त्या पाठीशी माझा अजूनही शेवटपर्यंत आशीर्वाद राहील. लहानपणापासून मी नातीला बघत आलेली आहे. शिक्षणाला फार हुशार होती ती. कुठं पण शिकायला गेली तिथं नंबर 1 आला तिचा. हो तुम्हाला मला काय एवढं बोलता येत नाही. नातीचं कौतुक करते. मला खूप आनंद झाला. खूप खूप आनंद झाला. हो माझी लेख आहे इथं. माझी तिची सून आहे. दुईकोण आहे नातू आहे. गजूबाई हा नातू आहे. सगळंच कुटुंब आमचं छान आहे. सगळ्या कुटुंबात हिनं नंबर आणला. काय तुझं नाव ही नाही मला माधुरीनं सगळं मिळवलं आमच्या लोमट्या कंपनीत. आहो आलं का नाही.